रासलीला रचने के लिए बरसती है कृपा तेरी संग ही बनाए रखना। एक कन्हैयालाल बरसती है कृपा तेरी संग ही बनाए रखना। एक कन्हैयालाल तेरी जन्म के दास से हम कलाकार हमें कायम अपने दिल में बसाए रखना। तो लेकर आते हैं गोकुल की रासलीला। खानदेश भूषण मास्टर भिकाजी सांगवीकर यांचे चिरंजीव हास्य सम्राट विनोद सम्राट गणेश आणि राजेश सांगवीकर या लोकनाट्य तमाशा मंडळाचा आपल्या चरणावरती सर्वप्रथम मानाचा मुजरा। नमस्कार मित्रांनो, मी आज आंबर्डे शहरामध्ये आलोय, म्हणजे खेड गावच आहे आणि आज मी तमाशा लोकनाट्य याबद्दल मी या संदर्भात आपल्याशी बोलणार आहे। आजकाल तमाशा म्हणजे जवळजवळ हे चित्रपट वगैरे हे सिरियल त्याच्यामुळे लोकांचं याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा कमी होत चालला आहे आणि जी जिवंत कला आहे ती जवळजवळ तिला लोक आता महत्त्व कमी देत आहे आणि जे यात्रा वगैरे अशा ठिकाणी आता या ठिकाणी प्रोग्राम वगैरे होतात। तर मी इथं आलो आहे, तर हे मित्र आहेत इथले कलाकार। आता हा इथला तमाशाचं नाव काय आहे? भिकाजी सांगवीकर यांची चिरंजीव गणेश सांगवीकर। तर यांचं हा इथं लोकनाट्य तमाशा मंडळ आज आहे आणि भरगतचं त्यांचे कलाकार किती कलाकार इथं जवळजवळ 40 कलाकारांचा मोठा ताफा आहे आणि यांचं जीवन कसं असतं हे म्हणजे कशा पद्धतीने आपले जीवन जगत असतात आणि यांना येणाऱ्या अडचणी किती आहेत आपण या विषयावर आपण बोलणार आहोत आणि यांच्यासाठी सरकार किती यांच्या पाठीशी आहे हे पण आपण विचार करूया आणि यांना मानधन वगैरे भेटतं का याविषयी सुद्धा आपण यांच्याशी चर्चा करू आणि यांच्यावर येणारं सुख दुःख या काळामध्ये यांच्याशी कोणाचा पाठिंबा असतो, यांना कोण साथ देतं या गोष्टीवरती पण आपण इथले जे मालक आहे यांच्याशी आपण चर्चा करूया। नमस्कार मित्रांनो, तर हे आहे ते लोकनाट्याचे मालक। काय नाव सर आपलं? राजेश सांगवीकर। आता यांनी आपलं मी तुम्हाला लोकेशन दाखवलं, तर तुम्ही ह्या तमाशाबद्दल तुमचे अनुभव सांगता का? आजची कंडिशन कशी आहे तमाशाबद्दल, काय वाटतं तुम्हाला, लोकांची भावना काय आहे तुमच्याबद्दल, सरकार तुमच्यासाठी काय करतंय या गोष्टीवरती थोडं सांगता का तुम्ही? म्हणजे आमचे जे लोक आहेत पब्लिक, आपण त्यांच्यासमोर तुमचे प्रश्न सांगू शकतो। सांगायचं म्हणजे सध्या पब्लिकचा त्रास जास्त वाढलेला आहे, रसिकांचा त्रास वाढलेला आहे। सगळ्याच रसिकांचा नाही, परंतु जे काही उल्लडबाजी करतात, गाणे वगैरेच ऐकले जातात, त्यामुळं काय नुसत्या गाण्यामुळे तमाशाचा ओरिजिनल जो असली बाज आहे तो कमी होत चालला आणि त्याच्यामुळे त्रास होत चाललेला आहे। म्हणजे जो मूड असतो, जे पब्लिक हे मोठे इंटरेस्टिंगने स्टेजवर जातात आणि गाण्याच्या ॲक्शनच्या मोडमध्ये येतात आणि कुठेतरी पब्लिकने त्यांना डिस्टर्ब केल्यानंतर ते गाण्याची लिंक तुटते आणि ते लिंक तुटल्यामुळे त्यांचा मूड हाफ होतो आणि पुढचा जो प्रोग्राम असतो त्यांचा तो त्याच्यामध्ये जरा त्याच्यावरती परिणाम होतो। पण हे जे दर्शक वर्ग असतो यांना त्या गोष्टीशी काही घेणं नसतं आणि हे त्याच्यामध्ये काही आंबट शौकीन पण लोक असतात आणि त्याचा म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा कलेकडे कला म्हणून बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा नसतो। अजून तुम्हाला सरकारचं काय आहे त्यांच्याबद्दल काही मानधन वगैरे कलाकारांना वगैरे असं? मानधन चालू आहे युद्ध कलावरचं मानधन चालू आहे। आता आमचं पॅकेज राहिलेलं आहे ते आता प्रोसिजर चालू आहे। तर अशा प्रकारे मी शॉर्टकटमध्ये मी लेट आल्यामुळे त्यांच्याशी आम्हाला त्यांनी थोडासा वेळ दिला, वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला ते सांगितलं की घ्यावं थोडंसं म्हणून। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे सध्या रसिक वर्ग जो समोर बसतो तो चांगल्या त्या मोबाईलने आमची शूटिंग काढतात आणि यूट्यूबवर टाकतात, त्याच्यावर पैसे कमवतात, तर ते केलं नाही पाहिजे। त्याच्यामुळं काय ते यूट्यूबमुळं आम्हाला म्हणजे आमची मागणी कमी होत चाललेली समाजात सरमुळं, तर त्याच्यामुळं म्हणजे तुमचा जो प्रोग्राम असतो लोक त्याच्यावर पैसे कमवतात, चॅनल काढून त्याच्यावर टाकतात आणि मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो। तर माझं पण मग कलावंतांना त्यातनं तरी त्यांनी बिदागी दिली पाहिजे, जेवढे युट्यूबर आहेत तमाशाचे चालवतात। तर माझं असं म्हणणं आहे जे युट्यूबर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ते रेडीमेड मटेरियल घेऊन शूट करता बुवा, असं त्यांचं पण म्हणणं आहे। ते पण जवळजवळ 100% खरं आहे। तर युट्यूबर जर असेल तर आता आमचं पण चॅनल आहे गिरणा फिल्म मराठी, आपण बघताच आहेत। आम्ही शॉर्ट फिल्म नेहमी बनवत असतो, आम्ही स्वखर्चाने सर्व गोष्टी करून आम्ही चित्रपट निर्मिती करत असतो आणि व्लॉग हा आमचं एक गिरणा फिल्म एक चॅनल आहे। आम्ही राजकीय, सामाजिक, कौटुंबिक अशा वेगवेगळ्या स्तरावरती जे काही आम्हाला आवडलं की ह्या गोष्टी आम्ही मांडायच्या आहेत दर्शकासमोर, शासनासमोर,
त्यामुळं आम्ही ह्या ब्लॉगमध्ये यांची मुलाखत घेत आहोत. तरी मित्रांनो, तुम्ही यांची जी समस्या तुम्ही ऐकून घेतलीस, तर माझी तुम्हाला एक विनंती आहे कलावंत म्हणून मी पण सांगतोय तुम्हाला की ते हे जेव्हा टेस्ट शो वगैरे करता त्यावेळेस तुम्ही त्यांची कलेला दाद द्या, दाद, आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रोग्रामचा आनंद तुम्हाला चांगल्या प्रकारे घेता येईल, हेच मी पण सांगू शकतो. नमस्कार, धन्यवाद वेळात वेळ दिला म्हणून. ओके. रासलीला रचने के लिए बरसती है कृपा तेरी संग यूं ही बनाए रखना. एक कन्हैया लाल, बरसती है कृपा तेरी संग यूं ही बनाए रखना. एक कन्हैया लाल, तेरी जन्म के दास से हम कलाकार हमें कायम अपने दिल में बसाए रखना. तो लेकर आते हैं गोकुल की रासलीला.